मित्रांनो, कोकणातील पारंपरिक शिंग्याची कला इथे साकारलेली आहे, आपण पाहू शकता। मित्रांनो, इथे पाहू शकता मोठी अशी रांगोळी साकारलेली आहे। मित्रांनो, आपण इथे पाहू शकता राधाकृष्णाच्या कॉस्ट्यूम मध्ये दोन जोडपे आहेत। मित्रांनो, महिलांची इथून आता बाईक रॅली चालू झालेली आहे, आपण पाहू शकता। नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रभाकर मानसाने पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, हिंदू नववर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हे नववर्ष तुम्हाला सुख समृद्धीने भरभराटी जावं हीच अपेक्षा। तर मित्रांनो, आज चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रारंभ होत आहे आणि आज गुढीपाडवा आहे। आजच्या या गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात प्रत्येक घरोघरी गुढी उभारली जाते। तर आजच्या या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आता मी आलेलो आहे इथे चर्नी रोडला आणि आता जात आहे मी गिरगावला। गिरगाव येथे पाडव्यानिमित्त मोठी शोभायात्रा भरवली जाते। या चॅनलवर मी आधी दोन वर्षापूर्वीचे सुद्धा मी ब्लॉग बनवलेले आहेत। तर चला आता ही शोभायात्रा पाहायला जाऊया। या शोभायात्रेमध्ये बरंच काही आपल्याला पाहायला मिळेल। खास करून लहान तरुण मंडळी पारंपरिक वेशभूषा धारण करून येत असतात। शिवाय महिलांची बाईक रॅली हा एक खास आकर्षणाचा विषय आहे आणि ध्वज पताका असं बरंच काही पाहायला मिळेल। तर चला आता वेळ न देता जाऊया शोभायात्रेमध्ये। मित्रांनो, इथे पाहू शकता मोठी अशी रांगोळी साकारलेली आहे। शिवराज्य हेच रामराज्य अशा प्रकारचे शब्द साकारलेले आहेत रांगोळीमध्ये आणि या चौकामध्ये असे मधोमध आपण पाहू शकता मोठी रांगोळी साकारलेली आहे।
मित्रांनो, आपण इथे पाहू शकता राधाकृष्णाच्या कॉस्ट्युम मध्ये दोन जोडपे आहेत. फारच छान दिसत आहेत. इथे तर लेडीज लोकांनी कल्ला केला आणि आता फोटो सेशन साठी पोज मध्ये उभे आहेत. मित्रांनो, महिलांची इथून आता बाईक रॅली चालू झालेली आहे, आपण पाहू शकता. आणि प्रत्येकाच्या बाईकवर वेगवेगळा देखावा असा उभा केलेला आहे. छान छान असे देखावे इथे उभे केलेले आहेत, आपण पाहू शकता बाईकच्या पुढे.
इथे मोराचा देखावा छान असा उभा केलेला आहे आणि हनुमानाचा सुद्धा देखावा इथे केलेला आहे. खूप छान वाटते बघायला. आणि वरती गुढी पाहू शकता, डौलाने गुढी अशी उभी आहे. इथे सगळे डमरू लावलेत बाईकवर. खूपच छान नजारा आहे. खास करून महिलांची बाईक रॅली गुढीपाडव्याच्या शोभायात्रेचा एक आकर्षणाचा विषय असतो आणि बऱ्याच महिला या बाईक रॅलीमध्ये भाग घेत असतात. सर्व मित्रमंडळांचे खूप खूप अभिनंदन. दरवर्षीप्रमाणे उत्कृष्ट यात्रेला पुढे जायला अडचण होतोय. मागे खूप यात्रा मोठी आहे. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले. इथे पाहू शकता अयोध्येचं राम मंदिर इथे साकारलेलं आहे आणि आतली जी रामाची जी मूर्ती आहे ना, सेम टू सेम राम मंदिरातल्या मूर्तीसारखीच साकारलेली आहे. दिसायला एकदम सुबक आहे आणि मूर्ती पाहू शकता आपण, खूप मोठी मूर्ती आहे. हे बघा, खूपच छान मूर्ती आहे आणि सेम टू सेम राम मंदिरातील मूर्तीसारखीच मूर्ती आहे. मित्रांनो, गिरगावची शोभायात्रा पाहण्यासाठी सगळी तरुणाई रस्त्यावर उतरलेली आहे. सगळ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण संचारलेलं आहे आणि आपली ही हिंदू संस्कृती आहे ती आपण जपलीच पाहिजे. मित्रांनो, कोकणातील पारंपरिक शिमग्याची कला इथे साकारलेली आहे. आपण पाहू शकता, शिमग्यामध्ये राधा आणि संकासूर अशा प्रकारे नाचतात, तर ते इथे साकारलेलं आहे. खूप छान वाटते बघायला.
फायनली मित्रांनो गिरगावची शोभायात्रा पूर्णपणे पाहून झालेली आहे आणि 1 वाजलं आहे पूर्णपणे पाहता तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला एक छोटंसं घंटीचं बटन आहे ते प्रेस करा जेणेकरून पुढच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला प्राप्त होतील. तर भेटू अशाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.